इस्रायलची खूप इच्छा आहे की इराणचा धोका कायमचा संपवून टाकावा. इराण आणि इस्रायल यांचं शत्रुत्व 1979 पासून आहे. त्याच्या आधी इराण हा अमेरिकेचा मित्र देश होता. तर 79 पासून इस्रायलला आपण संपवू अशी भाषा इराण नेहमीच करत आला आणि इस्रायलचा सगळ्यात खंदा पाठीराखा अमेरिका. त्यामुळे अमेरिकेला डेथ टू सेटन असं म्हटलं जातं की या सैतानाला आपण मृत्युमुखी टाकू, अशा घोषणा इराणमध्ये रस्त्यावरती जे मोर्चे व्हायचे त्यामध्ये दिल्या गेलेल्या आहेत. ह्याला जोडून असं आहे की इराणची भीती बाळगणारे जे सुन्नी देश आहेत आणि त्याच्या आजूबाजूला सौदी अरेबिया, UAE, कुवेत, बहरेन असे सगळे मुख्यतः सुन्नी राजवटी असलेले देश आहेत. गेल्या 15 वर्षात सुन्नी देश आणि इस्रायल जवळ आलेत. त्यांना अमेरिकेचा पाठिंबा आहे आणि त्यांच्या विरोधात इराण आहे. इराणवरती इतक्या प्रकारचे निर्बंध आहेत तरी इराण आपलं म्हणणं ऐकत नाहीये आणि म्हणून सुद्धा हा हल्ला एक प्रकारे केला गेलेला आहे. जून 2025 मध्ये जेव्हा हल्ले केले तेव्हा इराणचं एअर डिफेन्स जे असतं ते जवळपास संपुष्टात आलं पूर्णतः. ते एअर डिफेन्स तयार व्हावं म्हणून त्यांनी आता रशियाबरोबर एक मध्यंतरी डील साईन केलं होतं. ते डीलचे वेपन्स यायला सुरुवात झाली की इराणची केपेबिलिटी वाढणार, म्हणजे इस्रायल आणि अमेरिकेला पुढे जाणं कठीण होणार. दुसरा मुद्दा असा होता की जानेवारी महिन्यात इराणमध्ये खूप मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर उतरले होते. इराणमध्ये प्रत्येकाला असं कोणीतरी माहिती आहे की ज्याच्या जवळची व्यक्ती त्या प्रोटेस्टमध्ये मारली गेलेली आहे. इतक्या अमानुष लेवलला ते सरकारने निर्दयीपणे ते मोडून काढले होते. त्यामुळे सरकार तसं पण थोडंसं व्हल्नरेबल अवस्थेमध्ये होतं आणि याच्या जोडीने ही एक अशी संधी होती इस्रायल आणि अमेरिकेसाठी की इराण आत्ता जर दबावाखाली आहे तर त्याला आपण अजून पूर्ण दबावाखाली आणू, अजून त्याला संपवून टाकू आणि म्हणून सुद्धा हा हल्ला केलेला आहे.